नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 15 एप्रिल. आज राज्यात मध्यम वारे वाहतील, त्यापैकी दुपारनंतर अकोला, अमरावती, नागपूर, हिंगोली, वाशिम तसेच नाशिक, संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे तसेच कोकणात सातारा, कोल्हापूर, बेळगाव, सांगली या जिल्ह्यात वाऱ्याचा वेग जास्त राहील. तसेच आज धाराशिव, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांच्या काही ठिकाणी दुपारनंतर हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. राज्याच्या इतर भागात हवामान स्वच्छ सूर्यप्रकाशित असे राहील. तसेच सध्या विदर्भात उष्णतेची लाट चालू असून काल अकोला येथे 43.8 सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भात अजून पुढील काही दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता असून साधारण तापमान 45 अंशापर्यंत जाण्याची शक्यता राहील. तसेच पुढील काही दिवस खान्देश, मराठवाडा तसेच पुणे, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या विभागात आजपासून पुढील काही दिवस तापमानात वाढ राहील. साधारण तापमान 40 ते 43 अंशापर्यंत राहण्याची शक्यता राहील. तसेच दिनांक 17 एप्रिलपासून राज्याच्या पश्चिम भागात म्हणजे डहाणू, पालघर, मुंबई व उपनगरात, कोकणात येथे पुढील काही दिवस तापमानात वाढ राहील. साधारण तापमान 33 ते 36 अंशापर्यंत राहण्याची शक्यता राहील. तसेच कोकणात उष्ण व दमट असे हवामान राहील. तसेच मित्रांनो, मी राज्यातून सर्वात प्रथम अंदाज देऊन सांगितले होते की एप्रिल महिन्याच्या 3ऱ्या व 4थ्या आठवड्यात राज्यात काही जिल्ह्यात भाग बदलत पावसाची शक्यता आहे असे सांगितले होते. त्याप्रमाणे दिनांक 18 एप्रिलपासून त्याची सुरुवात होण्याची शक्यता असून दिनांक 18 एप्रिल रोजी कोकणात तसेच सातारा, कोल्हापूर, बेळगाव, सांगली, सोलापूर, धाराशिव या जिल्ह्यांच्या काही ठिकाणी तुरळक ते हलका तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. सदर काळात वादळी वाऱ्यासह, विजांसह, ढगाच्या गडगडाटासह पावसाची शक्यता राहील. वातावरणातील अचानक बदलामुळे काही बदल झाल्यास तसे सांगितले जाईल. त्यानंतर पुढे कोणकोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार ते पुढे सांगितले जाईल. महत्त्वाचे, परवा हवामान विभागाने या वर्षीच्या मान्सून हंगामातील पावसाचा अंदाज जाहीर केला असून या हंगामात पावसाचे प्रमाण कमी राहणार असे जाहीर केले आहे. साधारण 92% पावसाचे प्रमाण राहील असे सांगितले आहे. सदर अशाच प्रकारचा अंदाज मी 5 महिन्यापूर्वी दिलेला आहे. तसेच आजपासून पुढील 1 महिना देशाच्या काही तुरळक ठिकाणी अधूनमधून भूकंपाची शक्यता राहील. तसेच तापमानवाढीमुळे देश पातळीवर आग लागण्याच्या प्रमाणात वाढ होईल. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.